आवाड डीके स्पोर्ट्स पाटील आवाड. पहिला बॉल टाकण्यासाठी ऋषी गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल यावेळी मात्र ऑन साइडला टर्न केला मिड विकेटच्या झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव बघता बघता यशस्वीरित्या पूर्ण दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर 2 धावा या ठिकाणी काढल्या गेल्यात. एकीकडे आपण पाहतोय दत्ता आणि दुसरीकडे राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर सन्माननीय संभाजी चाळके साहेब यांना विनंती करतो आपण मंचावर या. इथे मात्र बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बॉल मात्र हातामध्ये विसावतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का या ठिकाणी के स्टार कुंभारगाव संघाचा दत्ता यांना मात्र परतावं लागतंय. तर सन्माननीय अनंत चाळके साहेब यांना मी विनंती करतो या आपण मंचावर येऊन आसन असतं व्हा. अजून ही मॅच मध्ये के स्टार कुंभारगाव या ठिकाणी नक्कीच टिट फॉर टॅट जसे प्रत्युत्तर देण्यासाठी ऋषी गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेट. तिथे मात्र समोर असेल राज इज ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकरला या बॉलला अक्षरशः दिशा दिली आपण पाहू शकाल. कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक देखील आहे आणि आता मात्र लो स्कोरिंग मॅच देखील असली तरी हाय व्होल्टेज ड्रामा मात्र पाहायला मिळेल. आजचा दिवस कोणाच्या नावावर जाईल अर्थात हा जो चषक आपण पाहतोय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आयोजित चांग भलं चषक कोणाच्या नावावर जाईल त्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा होईल. प्रत्येक टीम एकमेकाला धूळ चारण्यासाठी इथे मात्र सज्ज आहे. गोलंदाज ऋषी मात्र सज्ज आहे तर स्ट्राईकला असं मात्र असेल अजय. पुढचा बॉल ऋषी यांचा फेस करतील. हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र थोडस पुढे आले तर शफल होण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहिलं तर मिडल स्टंपच्या वरून बॉल मात्र जातोय. प्रयत्न जरूर केला. आशाळभूत नजरेनं पाहिलं. पंचांचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेल्यानंतर 1 धाव या ठिकाणी ऍड होईल आणि आता मात्र इरादे मजबूत ठेवावे लागतील. के स्टार कुंभारगाव या टीमला. समोर देखील तेवढीच घातक टीम आहे. डीके स्पोर्ट्स पाटील आवाड. खोलवर टप्प्यावरचा बॉल. क्रिकेटचा बंबास्त्र जसप्रीत बुमराह स्टाईलने या ठिकाणी बॉल मात्र टाकला जातोय. आणखीन येतोय डॉट बॉल. अफलातून कामगिरी करत असताना ऋषी इज ऑन फायर. आज मात्र गोलंदाजी मध्ये कर्तबगारी दाखवतोय. फलंदाजी मध्ये मात्र अगदी धुमाकूळ घातलाय आणि आज मात्र गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी साकारत असताना आता मात्र मी तर हेच म्हणेन ना 1 to go. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. इथे मात्र इरादे मजबूत ठेवावे लागतील के स्टार कुंभारगाव या टीमला. ऋषी शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे. फुल टॉस बॉल. नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर डीप वरून क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून धावत येतात. बॉलला कलेक्ट केलं जातं. फेकलं जातं. तोपर्यंत इंद्रजित पाटील यांच्याकडे बॉल पोहोचतोय. 1 धाव दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 5 धावा. कमबॅक करावा लागेल. 2 षटकांचा खेळ. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न होईल. 12 चेंडूंमध्ये 25च्या आसपास इथे स्कोर असणं गरजेचं आहे. कारण डीके स्पोर्ट्स पाटील आवाड ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ राहिलाय लाजवाब खेळ त्यांनी साकारलाय. मी तर म्हणेन ना आता कमबॅक करावं लागेल या ठिकाणी के स्टार कुंभारगाव या टीमला. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए. यहाँ तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. यावेळी मात्र अजून ही मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलचा खेळ असेल. दुर्गेश गोलंदाजी मार्कवर आणि 6 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा या ठिकाणी मानस ठेवावा लागेल. आपण जर पाहिलं तर मंचावरती सन्माननीय अतिथी या ठिकाणी व्यासपीठावर त्यांचं आगमन झालेलं आहे. कोण म्हणतं सोनं फक्त ज्वेलर्स मध्येच मिळतं तर सोन्यासारखी माणसं या ठिकाणी आहे. कोण म्हणतं या ठिकाणी हिरे फक्त खाणीमध्ये मिळतात तर हिऱ्यासारखी चमकणारी माणसं आमच्या या मैदानावर आहेत. आणि कोण म्हणतं तारे आकाशामध्ये असतात. तारे तर या ठिकाणी आपल्याला या ऐरोलीच्या मैदानावर पाहायला मिळतात. पाटण तालुक्याचे तारे सितारे या मैदानावर आज मात्र ऐरोलीच्या मैदानावर क्रिकेटचा हा महासंग्राम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी दुर्गेश यांची पाहायला मिळते. काय मॅच या ठिकाणी रंगत असताना. परंतु हाय व्होल्टेज ड्रामा व्हायचा असेल तर नक्कीच मी म्हणेन 20च्या पलीकडे कुठे स्कोर जाणं अतिशय गरजेचं आहे. दुर्गेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल टाकण्यासाठी मात्र सज्ज आहेत.
मेहनत तर करावी लागेल, कारण धावपल करून धावांचा जर विचार केला तर आतापर्यंत लागल्यात 6 धावा। संघर्ष करने वाले को जरूर मिलता है मेहनत का फल और समस्या का हल। इथे मात्र संघर्ष करावा लागेल आणि मेहनतीचं फळ आणि हल देखील यानी उपाय देखील या ठिकाणी सापडेल। या वेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, या मात्र रिव्हर्सचा फटका, दुधारी तलवार, लगी तो लाभ लगी तो बर्बाद, लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद। इथे मात्र आबाद होतोय, कारण या बॉलवर मिळतात 4 धावा। क्रिकेटचा अगदी मादक सौंदर्य या ठिकाणी दाखवून दिलंय आणि नजाकतीचा देखील वापर। ताकदीपेक्षा नजाकत कधी कधी युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातात ना, इथे मात्र युक्ती दाखवली खेळाडू राज याच्या बॅट मधून। हा षटकार जो अतिशय गरजेचा होता टीम कुंभारगाव साठी, चौकार अतिशय गरजेचा होता, तो चौकार देखील या ठिकाणी लगावला जातोय राज यांच्या बॅट मधून आणि राज मात्र आता राज करतात या मॅच मध्ये। बघूया पुढच्या बॉलवर काय। इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद। एका विकेटचं आणखीन पतन। यावेळी मात्र गोलंदाज हवी होतं फलंदाजावर। मी तर म्हणेन खुद पर कर यकीन, मंजिल की ओर चल तू, ना हो हताश परेशान, अपने इरादों को बल दे। मी तर म्हणेन आता मात्र आपले इरादे मजबूत करावे लागेल, संघर्ष करावा लागेल या ठिकाणी केसार कुंभारगाव टीमला। पुन्हा एकदा दुर्गेश गोलंदाजी मार्कवर, राऊंड द विकेट। या वेळ मात्र बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत, आणखीन एक झेल मात्र पकडला जातोय, आणखीन एका विकेटचं पतन होतंय। डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या ठिकाणी जल्लोष साजरा करत असताना, कारण त्यांना माहिती आहे इथे मात्र मॅच आपली आवाक्यामध्ये आहे, कारण आतापर्यंत जो टप्पा गाठलाय आपण, पल्ला गाठलाय, प्रत्येक मॅच मध्ये एक हाय स्कोर करण्याचा प्रयत्न डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड टीमच्या माध्यमातून झालाय। आणि मी तर म्हणेन आज खूप खुश आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य खूप काही सांगून जात आहे। तर रोहनजी कळंतर साहेब यांच्या माध्यमातून कुठल्याही टीमच्या खेळाडूने 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक। दुर्गेश या बॉलवर पुन्हा एकदा फटका फसला, बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पत्त्यांचा बंगला कोसळला होता। अशा पद्धतीनं केस्टार कुंभारगाव टीमचं स्वप्न मात्र या ठिकाणी धुळीला मिळतंय आणि एकामागून एक विकेटचं पतन होतंय। अक्षय मात्र येतोय। आता जर आपण पाहिलं तर बॉलरची या ठिकाणी हॅट्रिक देखील झालेली आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दुर्गेश यांच्यासाठी आणि आमच्या या मुख्य व्यासपीठामधून या ठिकाणी दुर्गेश यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होत असताना ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। महामुकाबला अंतिम सामना आहे, एकीकडे केस्टार कुंभारगाव तर दुसरीकडे डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड। दुर्गेश यांचा पुढचा बॉल, या बॉलवर इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर अक्षय मात्र 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करता, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण। 2 धावा या ठिकाणी काढल्या जात आहेत। 2 धावांनी स्कोर फलकाचा जर विचार केला तर जाऊन पोहोचलाय 12। संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये काही घडू शकतं। दोन्ही संघांना मात्र संधी आहे, दोन्ही संघ या ठिकाणी काहीही घडू शकतं, कारण 12 बॉल आणि 12 धावांची गरज। वारा थांबलेला आहे आणि इथे मात्र चांगली बहारदार कामगिरी केली। या चला डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड लगेचच आपल्याला बॅट्समन पाठवायचे आहेत। चला आपण केस्टार कुंभारगाव टीमला मी विनंती करतोय, चला आपण मैदानाचा ताबा घ्या। 12 बॉल आणि 12 धावांची गरज। तेजस आपण बारा बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे। सातत्याने आपण म्हणतो ना तेजस, रोगी को दवा चाहिए और जोगी को जप चाहिए, हम तो क्रिकेट के पुजारी है, हमें ये ट्रॉफी चाहिए। असंच काही दोन्ही संघांच्या मनात हे गुप्तगू होत असताना पाहायला मिळतात। या येणारे बॉल असतील 12 जिंकण्यासाठी 13 धावांची गरज। तोपर्यंत या मायक्रोफोनवर या पाटण तालुक्याचा आणखीन एक गोड आवाज आपल्या समोर या ठिकाणी येईल, अर्थात तेजस कदम यांना मी या मायक्रोफोनवर निमंत्रित करतो। थँक्यू सो मच।
धन्यवाद म्हात्रे सर. आपण ऐकला तर या पहिल्या फेरीतील शेवटच्या फेरीतील पहिल्या पर्वातील गोड आवाज म्हात्रे सर. धन्यवाद. तर आपण पाहतात पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे आयोजित चांगलं चषक 2022 एक कमाल लाजवाब अद्भुत अफलातून अविस्मरणीय अविश्वसनीय प्रतिभाशाली प्रभावशाली आणि शक्तिशाली असं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतात. चांगलं चषक 2022 आणि या पर्व तर या चांगलं चषक 2022 ला ज्यांच्या मार्फत ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलं. प्रथम पारितोषिक कॅश प्राइज 30,000 रुपये माननीय सन्मान श्री ज्ञानदेव कदम बापू शेठ ओनर सानिका बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तसेच सर्व आकर्षक चषक माननीय सन्मान श्री प्रताप ईश्वर कदम साहेब अध्यक्ष नवतरुण विकास मंडळ वरपेवाडी श्री सद्गुरु एंटरप्राइजेसचे मालक आहेत. ते देखील उपस्थित आहेत. पहिला चेंडू राजू कळंत्रे ओव्हर द राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक जातोय आणि फेकी होईल. डीप स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक मारेल फेकी करेल चेंडू. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण आणि नक्कीच एका धावेचं रूपांतर 2 धावेत होताना पाहायला मिळतंय आणि 2 धावांनी मात्र धावफलक दोन्ही आकड्यावर धावसंख्येचं अकाउंट ओपन होतंय. दुसऱ्या पर्वाला सुरुवात होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट चिक्काला घेऊन चेंडू जाईल. यष्ट्यांचा वेध गेलं. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. काय गोलंदाजी केले दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज राजू कळंत्रे नक्कीच मॅन ऑफ द मॅच ची जर्सी घातली आणि नक्कीच काय गोलंदाजी केले. गोलंदाजी मार्कवर राजू कळंत्रे गेम चेंजिंग ट्विस्ट आणलाय. फलंदाज बाद झालाय. इंद्रजित पाटील बॅक टू द पविलियन. चंद्रकांत मात्रे साहेबांकडून राजू कळंत्रे या गोलंदाजाला हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. चांगलं चषक 2022 मध्ये आपण पाहतात डीके स्पोर्ट विरुद्ध के स्टार कुंभारगाव. नक्कीच बिग फाइट बिग वॉर बिग बॅटल बिग क्लोज एन्काउंटर टफेस्ट फाइट ब्रँड फाइट पाहायला मिळते. ऐरोली नवी मुंबई क्रीडा नगर येथे चांगलं चषक 2022 दुसऱ्या पर्वातील पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते. गोलंदाज राजू कळंत्रे बॉलिंग मार्क ऑन स्ट्राइकवर फलंदाज ऋषी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही. हलक्यातून टोलवला चेंडू. फुलटॉस चेंडू होता. क्रिकेट मधले मिठाई म्हणून ओळखला जाणारा फुलटॉस चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि नक्कीच धावसंख्या पाहायला गेली तर 1 ने पुढे सरकते 3 या आकड्यावरती. चांगलं चषक 2022 मध्ये आपण पाहता डीके स्पोर्ट विरुद्ध के स्टार कुंभारगाव बिग फाइट बिग वॉर. नक्कीच महायुद्ध रंगलं जातंय. चांगलं चषक 2022 मध्ये विजेता संघ कोणता होईल कुंभारगाव की डीके स्पोर्ट. मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. धमाकेदार धमाका. ऋषियाच्या बॅट मधून सुनील सागावकर याच्या बॅट मधून 6 धावा षटकार पाहायला मिळाला. काय फटका खेळलाय आपलातून फटका आणि 6 धावाने मात्र धावफलक पुढे सर केलं. धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. आता मात्र 4 धावा मात्र आवश्यक असेल विजयासाठी. हॅलो. तर कुठेतरी चुकी करतो गोलंदाज. दिशा भरकटतो. दिशा भरकटले की परवाच्या दिशेने वाटचाल केली आणि वाईड+1 नक्कीच चुकी होते की काय. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना मात्र पार पेतो निर्णायक षटक हाताळताना राज कळंत्रे चुकी करतोय. पुन्हा एकदा राऊंड द विकेट येतोय. वाईड+1 आणि विजय होतोय. चांगलं चषक 2022 मध्ये विजेता संघ पाहायला मिळतोय डीके स्पोर्ट पाटील आव्हाड. विजयी संघाचा हार्दिक स्वागत.
पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे आयोजित चांगवल चषक 2022 चा मानकरी ठरलाय डीके स्पोर्ट पाटील अवॉर्ड। तर क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अजय यादव कर्णधार केस्टर कुंभारगाव संघाचा, तसेच इंद्रजित पाटील 22 धावांची खेळी केली, सेमी फायनल च्या लढतीत विजय मिळवला।